ऑगस्ट महिन्यामध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण एनडीपीएस अंतर्गत गांजाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक ड्रग पेडलर जो गांजा सेवन करण्यास ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा पुढील तपास करत असताना आपल्या टीमला म्हणजे आपली स्पेशल स्क्वॉड जे नेमलेलं आहे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकरता आणि गायकवाडांच्या पूर्ण टीमला हे पूर्णपणे सिंडिकेट काम करत असल्याबाबतचे त्यामध्ये तपासात निष्पन्न झालं. त्या अनुषंगाने आपण ऑगस्ट महिन्यामध्ये विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी जाऊन एक मोठं कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं गेलं होतं लोकल पोलिसांच्या मदतीने. आणि त्यामध्ये आपण इतरही त्यांचे जे डीलर्स आहेत जे विविध शहरांमध्ये काम करतात त्यामध्ये विशाखापट्टणम असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बदलापूर असेल, मुंब्रा असेल या ठिकाणी लोकांना ताब्यात घेतलं गेलं होतं. असे एकूण 13 आरोपी आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत अटक केलेले आहेत. आणि हे सर्व नेटवर्क जे आहे विविध शहरांमध्ये चालत होतं. एकमेकांच्या हे मागच्या 2 ते 3 वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांचं एकमेकांशी आर्थिक सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे असं तपासात निष्पन्न आलं. हा तपासात निष्पन्न झाला असताना त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जुलै 2025 मध्येच अंमली पदार्थ विरोधी जे कायदा आहे त्याचे गुन्हे दाखल होता त्याच्यामध्ये मोक्का सेक्शन अंतर्भूत करावा याबाबतचं नोटिफिकेशन पण जारी केलं गेलं होतं. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे प्रस्ताव तयार केला गेला आणि हा पूर्ण प्रस्ताव माननीय ऍडिशनल सीपी सर संजय जाधव सरांकडे आपण पाठवण्यात आलेला होता. आणि त्या ह्याच्यामधून ती परवानगी मिळाल्यानंतर आता आपण ह्या जो गुन्हा दाखल केलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये एमसीओसी त्यामध्ये अप्लाय केलेला आहे. आणि आपल्याकडे ठाणे आयुक्तालयामध्ये पहिल्याच अशी केस झालेली आहे की त्यामध्ये आपण अंमली पदार्थ नार्कोटिक्सच्या गुन्ह्यामध्ये मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण 13 लोकांना अटक केलेली आहे. सध्या तपास जो आहे तो आता एसीपी कल्याणजी गेटे यांच्याकडे आता वर्ग केलेला आहे. सध्या आम्ही त्या आरोपींना आता ताब्यात घेऊन पुन्हा मोक्का कोर्टामध्ये हजर करून त्यामध्ये पुढील तपास कशा प्रकारे एकमेकांच्या संपर्कात होते आणि कशा प्रकारे हे पूर्णपणे सिंडिकेट हा विविध शहरांमध्ये काम करत होतो या प्रकारचा आपला तपास आता इथून पुढे आम्ही करणार आहोत. याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहत असाल की टोटल 13 आरोपी आहेत आणि पूर्ण सिंडिकेट वरती 20 पेक्षाही जास्त गुन्हे विविध ठिकाणी मी तेलंगणा असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, पुणे त्यानंतर विविध बदलापूर असेल याच्या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि याचा जो मेन जो आहे तो फरहान शेख म्हणून जो आहे तो बदलापूर टिटवाळा या ठिकाणी राहतो आणि तो सगळं सिंडिकेट हा हँडल करत असल्याबाबतचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि याच्यामध्ये 3 प्रकारे त्यांची क्राईम करण्याची मोडस होती. एक टीम जी असेल एक विशाखापट्टणम ओडिसा या ठिकाणी माल आणणे आणि नंतर इथले डीलर जे आहेत त्या डीलर पर्यंत पोहोचवणे. त्या डीलरच्या मार्फतीने खालचे जे त्यांचे एजंट्स आहेत एजंटच्या मार्फतीने किरकोळ विक्री करत होते या विविध शहरांमध्ये. अशा प्रकारच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेला आहे. आणि हा फरहान शेख जो आहे त्याच्यावरती आता यापूर्वी सुद्धा 6 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत. इतरही जे आरोपी आहेत त्याच्यावरती तेलंगणा, पुणे असेल, बदलापूर असेल विविध ठिकाणी इव्हन यातले आरोपी जे आहेत त्यांना नार्कोटिक क्राईम ब्युरो यांच्या सुद्धा याच्यामध्ये निष्पन्न झालेले होते. अशा प्रकारचे टोटल आपण जी गँग निष्पन्न केलेली आहे